इथं बॉल टाकला होता ना त्यांनी. कुठे बघ बरं. तुम्हाला काही इंटरनेट लावायला आलं तुम्ही टाइमपास केला. अरे माझ्या तेव्हा धावले पोर म्हणून ते द्यायना. चाय चाय हिंदी येते त्याला मामा. पिशवी आतमध्ये घेतली. चला चालू करू शकता ना. आता एवढं वेळ प्रॅक्टिस केली होती ना अण्णा. तुम्ही दुसऱ्याला सांगता टाइम नका घालव. तुम्हीच लय घालावता पण. हा तुम्ही पंचांना सांगायला गेले होते का लवकर चालू करा. धन्यवाद. चला 10 फिल्डर आलेत मैदान. अरे 11 आहेत वाटतं अण्णा. 11 आहेत बघा मोजा. आहेत ना 10. तुम्हाला मोजलं का? ओके. अय चला बाहेर बाकीच्यांनी हे करा. मैदान खाली करा. पाटील तुम्ही बॅटिंग करणार आहे का? नाही नाही लिहू का इथं नॉट आउट. चला फलंदाजीसाठी आलाय तो अमित दानवले नरेगावचा रोहित शर्मा. आणि वरच्या बॅट्समनचं नाव घ्यायची गरजच नाही. ऐकून ऐकून कटाळा आला इथे. वैताग आणलाय त्याने. चला पहिला चेंडू. बॉलर कोण आहे? अनुराग आहे का? जयभूम खरे का? पहिला फटका. त्याच्यावरती 1 धाव. ए शानू स्कोरिंग कर की बोलतो. वाईट चेंडू. सुंदर फटका. त्याच्यावरती 6 धावा. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू अमित साठी. सुंदर कॅच. विकेट. कशाचा रिव्ह्यू आहे सर? कमराच्या वर होता का बघायचं आहे. ठीक आहे. आत्ता होता रे. कमराच्या वर आहे का बघा.
नो वाले, नॉट आउट. इथं टचलवाले कोण आलत, इथं वरती कोणी यायचं नाही बरं का. ज्या बॅट्समन ते यांचा रिव्ह्यू आहे कोणी यायचं नाही तर फक्त आयोजकांतर्फे पंच असेल तेच बघतील. वाईड बॉल, सुंदर गोलंदाजी तशी केली जयने आपल्या संघासाठी. सुंदर फटका, पुन्हा एकदा षटकार. तीन चेंडू झालेत फक्त. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 16. कैलास अण्णा कुटे यांचे सहर्ष असं स्वागत. विशाल भाऊ ओमकर यांच्या इथं आयोजकांतर्फे सहर्ष स्वागत, हिंदवी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असं स्वागत. नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेशजी बेलुसे यांचेही सहर्ष असं स्वागत. सुंदर फटका, त्याच्यावरती 6 धावा. कैलासांना कुठे यांना विनंती आहे मंचावर या. विशाल भाऊ ओमकर आपल्याला विनंती आहे मंचावर येऊन बसा, जागा आहे आपल्याकडे, या वरती. विशाल भाऊ ओमकर या वरती या. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला अमित दानवले खेळतोय. आत्ताचा चेंडूवरती अमित जेलबाद झाला एसटी रक्षकाकडे. चांगला जेल टिपला सुभाषने. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. अमितने आपलं काम करून गेलेलं आहे. एका शतकात धावसंख्या झाली 28. आणि आता मात्र संघाचा संघनायक स्वतः कर्णधार ऋषिकेश नानवडे पाटील फलंदाजी एंडवरती. हा गावातला एकमेव संघ आहे रॉयल तसल की तो पहिल्या सामने जरी हारला तरी नंतर कमबॅक करण्यामध्ये तो माहिर आहे. त्या संघाची ती ओळख आहे. IPL मध्ये देखील मुंबई इंडियन्सचा रंग निळा असतो आणि यांचा सुद्धा निळाच आहे. गोलंदाजी एंडवरती स्वतः रायडर. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो विनोद भोसले, ज्याच्या नावाने खलबली घालून टाकली तो विनोद भोसले स्ट्राईकला आलाय. हा असा फलंदाज एकदा जर टिकला ना तर समोरच्या संघाला घामच काढतो. समोरच्या संघाचा कुठला पण टाका मग, सगळे मारण्याची ताकद आहे त्याकडं. पण तो टिकत नाही सध्या तर. आले पहिला चेंडू लेग साईडला खेळलाय आणि अमोल तिथं आहे. एकच धाव आत्ताची. सुरेख क्षेत्ररक्षण. अमोलने आता कदाचित 10 दिवसांपासून फिल्डिंगचा सराव घेतोय. आणि आमच्या सोबत स्टेजवरती सुधीर भाऊखेडेकर स्वतः. आणि आता मात्र पाटील स्ट्राईकला. टप्प्यात टाकला, समोर मारलाय. काय चांगलं क्षेत्ररक्षण. हाताचा नाही उपयोग केला, पायाचा उपयोग केला. पण कदाचित डोक्याचा उपयोग महत्वाचा असतो सगळ्या क्षेत्रामध्ये.
आणि आल्या रायडरला लांब लचक विनोद भोसले पॉवरफुल स्ट्रोक षटकार साधावा. आता मात्र रायडरचं वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आहे विनोद भोसलेचा. विनोदची ती साईड खूप स्ट्रॉंग असेल, एक साईड चांगली खेळतो तो. त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी कुटे यांचं देखील इथं स्वागत झालंय आणि यांनी आपल्या स्पर्धेसाठी 3 सायकल उपलब्ध केल्यात मनोहरजी कुटेंनी, त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी स्टेजवरती येऊन स्थान पण नवा. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला पाटील. ओ काय टप्पा होता यावेळेला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावेळेला वाईटचा इशारा, पंच कडक आहे यावेळेला. आशिष आहे पंच आणि लेग पंचाच्या भूमिकेत यावेळेला कप्तान खेळतोय ऋषिकेश रानडेचा पॉवरफुल स्ट्रोक षटकार साधावा. चांगला मारला. रायडरच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आहेत. आक्रमण चढवलंय. आता मात्र संकेत खेडेकर झोप काढून आलाय. मानाजीनगरच्या संघावरती बहुतेक आक्रमण चढवते वाटतं. आमच्या अपेक्षा संकेत 70 पर्यंत थांबवण्याची तुम्हाला. 2 ओव्हर 44 झालाय. मानाचं करंडक हिंदवी प्रतिष्ठान आयोजित नरेगाव करंडक भव्य हाफपिच टेनिस क्रिकेट स्पर्धा. ओपन विभागामध्ये जर आपण बघितलं तर भूषण भाऊ रानडे पाटील यांच्याकडून पहिलं पारितोषिक 31,000चं. द्वितीय पारितोषिक जे आहे ते अमर भाऊ खेडेकर यांच्याकडून 25,000 रुपये. तृतीय पारितोषिक जे आहे ते सोमनाथ भाऊ कुटे यांच्याकडून 21,000 आणि चतुर्थ पारितोषिक जे आहे ते आहे प्रवीण भैया वाल्लेकर यांच्याकडून 15,000 आणि 5वं जे आहे ते आहे अक्षयदादा इंगळे यांच्याकडून 11,000 आणि 6वं जे बक्षीस आहे ओपन विभागात ते आकाश भाऊ कुटे यांच्याकडून 7,777. चला चालू करा. यावेळेला विनोदनी लेग साईडला चेंडू खेळलाय. ओ काय आहे सर. 2 डिक्लेअर. आणि नरेगाव विभागामध्ये जर बघितलं तर पहिलं पारितोषिक जे दिलंय ते युवराजदादा खेडेकर यांच्याकडून 31,000. द्वितीय पारितोषिक जे आहे ते आहे निलेशदादा इंगळे यांच्याकडून 25,000 आणि तृतीय पारितोषिक जे आहे ते विलास तातू कुटे यांच्याकडून 21,000 आहे आणि चतुर्थ पारितोषिक जे आहे ते दादा कुटे त्यांच्याकडून 15,000. आणि आधार कार्ड विभागात जर आपण लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये प्रकाश शेठ खेडेकर यांच्याकडून 21,000 आहे. स्वर्णाताई खेडेकर यांच्याकडून 11,000 द्वितीय पारितोषिक आणि ट्रॉफी सौजन्य ऋषिकेश रानोडे पाटील यांच्याकडून. यावेळेला चांगला टप्पा. अमरनी मात्र आज आपला टप्पा धरून टाकायला सुरुवात केली वाटतं. यावेळेला लांब टाकलाय. अमरवरती देखील आक्रमण चढवलंय आता. त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच श्रीरंग बाप्पू वाल्लेकर यांचं देखील क्रिकेटच्या नगरीत सहर्षाचं स्वागत झालंय. आत्ताचा षटकार आहे. अमरवरती आक्रमण चढवलंय. हा सन्मित्रचा संघ असा का डगमगला झालाय. गेले 2-3 टुर्नामेंट बघतोय यांचं मी. हा थोडा संघ जरा थोडासा वायबलच आहे. तशी धार दिसत नाहीये जी पहिल्या टुर्नामेंटला होती. चला मोठा मासा गळाला लावला. अमरनी शेवटी विनोदवरती आक्रमण चढवलं म्हणावं लागेल. षटकारानंतर विकेट घेतली आणि तस्सल मध्ये ज्याची सगळ्यांना आतुरता लागून राहते तो आलाय बॅटिंगला. सागर भाऊ साळुंके चांगली बॅटिंग करण्यामध्ये माहिर आहे. आपण जर गेल्या नगरसेवक चषकाच्या आधी जर विचार केला तर त्यावेळेला बाहुला एवढा चान्स नव्हता. नगरसेवक चषक मध्ये बॅट्समॅन बनून खेळला वरच्या फळीत आणि तिथून पुढे मग काय सगळं बघितलंच तुम्ही. चांगले रन केले.
आल्या आल्या टॉपेज लागला, बॅटीची काढा घेतली, चेंडू हवेत आहे आणि सुरेख झेल टिपला श्लोक बुमकरने. चांगला झेल टिपला. आणि आता सागर भाऊची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो स्वतः हेमंत साळुंके. मनोहर भाऊ कुठे यांना विनंती, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. आज हिंद क्रिकेट क्लब त्यांच्या जर्सी मध्ये दिसणार आहे. पुढचा सामना हिंद क्रिकेट क्लब वर्सेस शिवज्योत मंडळ. आपण कोणी संघांच्या करणार टॉस साठी या. त्याचप्रमाणे नगरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश दादा मेहमाने यांचं देखील सहर्ष असं स्वागत झालंय. यावेळेला अतिरिक्त धाव. चला 2 धावात आल्या. अजून एक सुद्धा चेंडू आला नाही तरी सुद्धा पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च केला श्लोकने. आणि आता पाटील देखील बघूया काय आक्रमण चढवतात का नाही. पुलटा चेंडू, पाटलांचा दुसरा षटकार या सामन्यातला. काय मारलाय, काय बॅटलोय. सामाजिक कार्यकर्ते किसन भाऊ भूमकर यांचं देखील क्रिकेटच्या नगरी सहर्षाचं स्वागत. पाटलांची बॅट तर चालली तर काय कामच झालं म्हणायचं रॉयल तसलचं. कप्तानी बारी खेळतोय. डिफेंडिंग चॅम्पियन आहे ते लास्ट सीझनचे. वाईड +1. पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आणि आता परत 2, म्हणजे एक चेंडू श्लोकने दिला 10 धावा. आता पाटील बघूया पुढचा चेंडू. ओ या वेळेला चांगला टप्पा ऑफ स्पिन टाकला गेला. या वेळेला लेग साईडला चेंडू खेळलाय, काव करण्याच्या दिशेने चेंडू गेलाय आणि एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहजासहजी पूर्ण. अजून देखील श्लोकचे 3 चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा ऋषिकेश रानडे. श्लोकचे 3 चेंडू बाकी आहे. एक धाव डिक्लेअर. अजून देखील 2 चेंडू बाकी आहे. हो या वेळेला चांगल्या टप्प्यावर टाकतोय चेंडू. कमबॅक केल्यानंतरच्या चेंडूंवरती श्लोकने पुन्हा एकदा टप्पा टाकला, परकला, ओळखला आणि त्याला मात्र लांब लचक फेकून दिला. षटकार 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती षटकार म्हणजे मॅच मध्ये आलेत असं वाटतंय. आईला 78 मारलाय रॉयल तसलने, 77 मारलाय, 78 करायचंय. आणि शिवज्योत मित्रमंडळाचे कर्णधार आणि हिंद क्रिकेट क्लबचे कर्णधार अक्षरदाव वाल्लेकर आणि कैलासांना कुठे दोघांना विनंती करतो आपण स्टेज जवळ या टॉस साठी. आणि टॉस साठी उपस्थित राहतील श्रीरंगबापू वाल्लेकर आणि मंगेश भाऊ वेलोशे यांच्या हस्ते हा मॅचचा टॉस होईल. आजच्या दुसऱ्या मॅचचा टॉस. चला अक्षरदाव वाल्लेकरच्या टॉस साठी यावा, कैलासांना टॉस साठी या. विलास तातोकुटे यांचं देखील इथं सहर्ष असं स्वागत. यांच्यामुळे आपल्या स्पर्धेला दुसरं पारितोषिक मिळालंय, तिसरं सॉरी. आजच्या सामन्याचा दुसऱ्या सामन्याचा टॉस श्रीरंग बापू वल्लेकर यांच्या हस्ते केला जाईल. आणि टॉस साठी दोन्ही संघांचे 2 कर्णधार, एका साईडला कैलासांना कुठे असतील शिवज्योतचे कर्णधार, तर दुसऱ्या साईडला हिंद क्रिकेट क्लबचे कर्णधार म्हणून आता अभिजित कुठे दिसत आहेत.
चला कॉल कोणाचा आहे, छापा की काटा का किंवा इंग्लिशमध्ये हेड्स का टेल्स? छापा आवाज दिला अण्णांनी आणि आलाय. अण्णांनी हसत डगआउट कडे बघून सांगितलं की आता बॅटिंगच निर्णय घेतो. अण्णा म्हणतात की मी टॉस हारणार नाही. आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे तुम्ही टॉस तर जिंका, परंतु मॅच सुद्धा जिंकायला हवी. सगळ्यांचं प्रार्थना आहे. आणि रॉयल तसलचा संघ आता आपलं बॅटिंगचं काम करून बॉलिंग एंडला येतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आणि आता मात्र सनमित्र समोर भला मोठा डोंगर उभा केला गेलाय. 77 धावा झाल्यात, 78 करायचं आहे. त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते हिंद क्रिकेट क्लबचे कर्णधार अक्षदा वाल्लेकर यांचं देखील सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे कालचे जे पंच होते सिद्धार्थ भाऊ नाटेकर यांनी सुद्धा स्टेजचे संपर्क साधा. सॉरी तिथंच थांबा. आणि पहिलं ठरल्याप्रमाणे पहिले शतक घेऊन आलाय तो आकाश चौधरी. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ऑफ साईडला 3 फिल्डर लावले गेलेत. लेग साईडला सर्कलच्या बाहेर 2 आहे. काव कॉर्नरला 1 आहे. आम्ही थोडासा बदल करतोय सतत फिल्डिंग मध्ये. हेमंतला आज सर्कलच्या आत बोलवलं गेलंय. आणि बाहेरच्या साईडला सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेले. सायकल सौजन्य दिले गेले मनोहरदादा कुंटे यांच्याकडून. आणि यूट्यूब सौजन्य आपल्या सर्वांना घरात बसून सुद्धा मॅच बघायला भेटते. ती फक्त ऋषिकेश दादा कुंटे यांच्यामुळे. शिवभक्त शेखर दादा वाल्लेकर यांच्याकडून स्वर्णपदक सौजन्य. पहिला चेंडू हलक्या हाताने काव कॉर्नरच्या दिशेला खेळला गेला आणि तिथं मात्र विनोद भोसलेनी सुंदर क्षेत्ररक्षण करून फक्त एकच धाव दिली. आणि राजवर्धन कुटे यांच्याकडून बॉल सौजन्य दिले गेले. यावेळेला मिस टाइम शॉट आहे. हवेत चेंडू आहे. जेल होईल का? नक्कीच. आईला जल्लोष चालू केला यांनी. आणि अण्णा वाल्लेकर उद्योजक यांच्याकडून विशेष सहकार्य. लाईट वगैरे त्यांच्यामुळे मिळाली. ही सगळी टुर्नामेंटची महत्वाची जी सगळ्यात गोष्ट आहे योगदान ते अण्णा वाल्लेकर यांच्यामुळे. आणि बाप्पूदाजी सनस यांच्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठं ग्राउंडचं सौजन्य मानावं लागेल. साफसफाई पॉपकेट वगैरे. थँक्यू. भास्कर इंगळे यांच्यातर्फे सर्व काय सौजन्य दिले गेले. नो बॉल दिला पंचांनी. रुपेश दादा केडेकर यांच्या लाईट सौजन्य. आणि सौरवदा रानोडे यांच्याकडून पाणी सौजन्य. सगळ्यात पुण्याचं काम. आणि किरण लाला निवंगुने सगळ्यात महत्वाचं वायफाय. आणि सगळ्यात टुर्नामेंटची महत्वाचं सगळ्यात जो गोष्ट आहे ती म्हणजे स्पीड गन सिद्धार्थ भाऊ नाटेकर यांच्यामुळे मिळालेली. थँक्यू सिद्धार्थ. क्रिकेट प्रशिक्षक आहे. काय गोलंदाजी चालू आहे. काही क्षणासाठी वाटते की कालचा रॉयल तसं संघ नाहीये. काय लाईन वरती गोलंदाजी करतोय. डिक्लेअर एक रायडरला मात्र
बांधून ठेवलंय, हालचालच करून देत नाही, षटकार चौकारांपासून फार लांब ठेवलाय. परंतु रायडर पण काही कमी नाही आक्रमण चढवण्यामध्ये. आणि या वेळेला रायडरचं मी सांगितलं होतं आधीच, परंतु नाही, चेंडूच्या आणि बाउंड्रीच्या मध्ये तो खेळाडू आला आणि झुरेक झेल टिपला. पाटलांनी त्याला उचलून घेतला. हीच तर गाव विभागाची मजा आहे. सगळे गावातले असतात आणि त्याच्यामुळं ओपनचे सामने काय बघायला एवढी गर्दी होत नाही. गाव विभागात जास्त गर्दी होती. सगळे गावातले मंडळांचे संघ असतात आणि ती मजा वेगळीच आहे खेळण्याची. मी काल सुद्धा बोललो होतो, तशी लोक गणपतीची वाट बघतात ना, तशी क्रिकेट प्रेमी ह्या मानाच्या करंटकाची गाव विभागाची वाट बघतात. कित्येक जण प्रॅक्टिस मध्ये असतात, कित्येक जण प्रॅक्टिस चालू करतात टुर्नामेंटच्या आधी महिना 2 महिने. विनोद भोसले देखील सर्कल मध्ये दिसतो आज. आणि आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मयूर भूमकर. कालचा षटकार एक झाकी होती फक्त, कदाचित पिक्चर अभि बाकी आहे. मयूरचे देखील चांगले हिट मारण्यामध्ये माहिर आहे. तेजस दादा, हवेत चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, सर्कलच्या डोक्यावरून चेंडू बाहेर जात होता. तेजस दादा, तेजस दादा कुठे? तिथं फक्त बाउंड्रीची काळजी घेते, वीट फक्त झालेली थोडी, फक्त इकडे सरकव आता. थँक्यू. सगळ्यांनी बाउंड्रीची काळजी घ्या. काव कॉर्नरच्या साईडला पण तिथं सनमित्रवाले बसल्यात. येताना जाताना फक्त लक्ष राहू द्या. आणि तिकडच्या साईडला रॉयल तसलवाले. आपल्याला हे ग्राउंड 10 दिवस मेंटेन ठेवायचे. 1 ओव्हर 7 दिलाय. आणि मला असं वाटतं की रॉयल तसलचा 1 ओव्हर 28 होता. सामना कुठं तरी थोडासा सामन्याला मजा यायला घडामोडी पाहिजे. यावर्षी सनमित्राच्या तो रायडर नाही दिसला जो पूर्वी दिसायचा. ती आक्रमकता, ती धार, ती बॅटिंग यावेळेस नाही दिसली. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी अमर आलाय. अमर आणि मयूर या फलंदाजांनी देखील मॅच काढू शकतात. अमरची देखील बॅटिंग चांगली आहे. आपण जर जय बजरंगची टुर्नामेंट बघितली असेल तर त्या टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती अमरने. वेळ घालू नका, पहिलीच मॅच आजच्या दिवसातली. एकतर 2 दिवसाचे 3 दिवस केलेत. सुंदर फटका अमरचा आपल्या संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी करतोय अमर. एकदम स्ट्रेट खेळलेला चेंडू हेमंत आणि आकाशच्या मधून चौकार या दिशेने गेला. पुढचा चेंडू अमरसाठी. एज पाटलांग स्लिपला उडवलेला चेंडू आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण कोणतीही धाव नाही. एकच धाव पूर्ण. टाइम घालू नका, फक्त टाइम. लय टाइम जातोय पुढे ना, भरपूर मॅची खेळवायच्यात. पंचांना पण विनंती आहे, नीट लक्ष द्या. टाइम घालू नका. मयूर आला स्ट्राईकला. बघू आपल्या संघासाठी किती धावा करतोय. चला, लय टाइम जातोय. नो बॉल आहे.
चला पंचांचा निर्णय नो बॉल आहे. फिल्डरांनी आपली जागा घेताना नीट घ्यायची. आपण स्टंपच्या लाईनीमध्ये थांबू शकत नाही. बहुतेक त्याचा नो बॉल दिलाय नाही का. सुंदर गोलंदाजी. हा हा ठीक आहे. सुंदर बॉल. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय किशोर काकडे आपल्या संघासाठी. मागच्या पर्वामध्ये पण खूप सुंदर गोलंदाजी केली होती. तसा बघितला तर सर्वात चांगला गोलंदाज लहान गटामध्ये किशोर काकडे सुद्धा त्याचं नाव येतं. मयूरचा सुंदर फटका. थोडा मिस टाइम झालेला आहे. आणि कॅच. कुणालने कॅच पकडलाय. टायमिंग न झाल्यामुळं हा कॅच ग्राउंडच्या आतमध्ये पडला. चला टाइम नका घेऊ. लवकर बॅट्समन आतमध्ये या. पाटील चांगली बॉलिंग टाकतोय. चला चालू करा लगेच. वेळ नका घालू. ज्याने त्याची जागा घ्या लगेच. चला भरपूर वेळ जातोय. 7ला मॅच चालू झाली होती. 7:30 वाजले. वाईट चेंडू +1 अशा आत्ताच्या 2 धावा. शेवटचा चेंडू. सुंदर फटका आणि त्याच्यावरती कॅच. ओव्हर. शेवटच्या चेंडूला घेतलेली विकेट किशोर काकडे यांनी आपल्या संघासाठी 2 विकेट घेतलेत. 2 विकेट घेतला. सुंदर गोलंदाजी केली. नवीन बॅट्समन येतोय तो आमचे मित्र अण्णासाहेब दळवी. चतुर आणि चाणाक्ष. त्यांची बॅटिंग रनिंग फिल्डिंग बहुत तेज आहे. चला चला अण्णा लवकर चला. वेळ जातोय. 7:30 वाजले. 35 मिनिटं झाले जवळजवळ ही मॅच चालू होऊन. आतापर्यंत संपायलाच पाहिजे होती. वाईट चेंडू. गोलंदाजीसाठी आलाय तो श्री. सुंदर बॉल. बॅट्समनच्या अंगाच्या दिशेने टाकलेला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय श्री कैलास कुटे यांचा पुत्र. पुढचा चेंडू अण्णासाठी. बघू आपल्या संघासाठी अण्णा किती धावा करतायत ते. सुंदर बॉल. सुंदर टप्पा. सुंदर गोलंदाजी. अण्णाने फिरवलेला बॉल. त्याच्यावरती बघू किती धावा होतात. हळू हळू हळू. चला लागले का बघा. आवाज देत जा या कॅमेरेला. विनोद तू पण आवाज देत जा. तो उलटा आला होता. तू समोर गेलाय. आवाज देत जा फक्त या कॅमेरेला. मराठीत म्हणायचं मी घेतो आणि इंग्लिशमध्ये म्हणायचं माईन. तेव्हा आपल्या शेजारच्या खेळाडूला कळतं की आपला कोणतरी साथीदार कॅच घ्यायला आलेला आहे. आणि विनोद भोसले सारख्या खेळाडूला हे सांगण्याची गरज नाही. सुंदर गोलंदाजी करतोय श्री कुटे. आपल्या संघासाठी चांगले टप्पे टाकलेत सगळे आतापर्यंत. तरी एक वाईट गेलाय त्याच्यामध्ये.
पुढचा चेंडू अमरसाठी श्रीचा. आत्ताच 10वीचे पेपर दिलेत या सर्व खेळाडू. रॉयल टसल मधले 2-3 खेळाडू असे आहेत की 10वीला होते. ते पेपर देऊन आलेत. कोण दिल्ली बोर्डाचे होते, कोण महाराष्ट्र बोर्डामध्ये होते. जय बजरंग संघाचं इथं आगमन झालंय. त्यांचे हिंदवी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असं स्वागत. फक्त 7 धावा खर्च केल्या श्रीकुटे यांनी, ते पण चांगल्या बॅट्समन समोर असताना. अगदी 16 वर्षाचा खेळाडू आहे. बॉलिंगसाठी आला विनोद भोसले आणि स्ट्राईकवर ते आहे तो अण्णा दळवे. सुंदर फटका, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. आकाशचा सुंदर प्रयत्न. हेमंत बॉलच्या मागे. दुसरा चेंडू, दुसरा रन पूर्ण करण्यामध्ये यशस्वी. विनोदचा पुढचा चेंडू अण्णांना. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे. यावेळेला समोर मारलाय. एक टप्पा आणि कदाचित क्षेत्ररक्षक हातात. आत्ताच्या 2 धावा. चांगल्या प्रकारचा शॉट होता अण्णांचा. यावेळेला चांगला मारलाय, समोर मारलाय, पण अण्णा झेल बाद. सुरेख झेल टिपला. चांगल्या प्रकारचा अण्णांचा प्रयत्न चालू आहे संघाला विजयाच्या दिशेला घेऊन जाण्याचा. अण्णा ज्या संघाला असतो त्या संघाला अण्णांचं लय मोठं योगदान असतं. आपण नगरसेवक चषकमध्ये पण बघितलं असेल. आज दुसरा दिवस आहे नरेगावच्या मानाचा करंडकाचा. आणि आता मात्र जय भूमकर आलाय. जय लवकर चला. आणि विकेट पडले ना, पंचांनी एकदा आउट दिलं की डगआउट मध्ये दुसरा खेळाडू लगेच तयार राहावा. तो मेन प्लेअरची तुमची गाडीपेट कुठं झाली पाहिजे, सर्कलच्या लाईनवर झाली पाहिजे. 40 मिनिटं मॅच मला अवघड आहे ना. सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत 6 उरीचे 4 मॅच होते. अरे ये क्या हो गया. रनआउट, रन रेट मध्ये फरक पडतो या गोष्टीमुळे. ओ या वेळेला चांगला टप्पा विनोद भोसलेचा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय विनोद भोसले. यावेळेस समोर खेचलाय. चला ठीक आहे. पाटील कूल डाऊन. चलो, तुमच्या संघाचा दुसरा विजय आणि चांगला विजय. आणि चला शिवशतोले आपले 2 बॅट्समॅन पाठवा आणि लवकरात लवकर हिंद क्रिकेट क्लब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.